नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये गट क आणि गट ड ची एकूण 175 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. महिला आणि पुरुष दोनही याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा किती आहे, पगार किती भेटेल, निवड प्रक्रिया कशा प्रकारची आहेत आणि गट ड ची काही पदे 10वी पास वरती आहेत का, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि जो आपला अपडेटसाठी जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, अर्ज प्रक्रिया कधीपासून वगैरे सुरू होणार आहे सर्व सांगणार आहे. तर बघू शकता इथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र येथून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत शिक्षकेतर बघू शकता गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील विविध पदांवर सरळ सेवेने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एकूण 175 जागा असणार आहेत. किती जागा आहेत? 175 जागा आहे. फॉर्म ऑनलाईन अर्ज आजपासून 28/2/2026 म्हणजे 28 फेब्रुवारी पासून फॉर्म भरू शकतात. तर 20/3 म्हणजे 20 मार्च पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. म्हणजेच या ठिकाणी तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी फक्त 20 दिवस शिल्लक आहे. आज संध्याकाळी आपला फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्स व्हिडिओ येईल, तो बघून तुम्ही व्हिडिओ फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून घेणे महत्वाचं आहे. याच्यामध्ये पदे कोणकोणती आहेत येथे नीट बघून घ्या. गट ब च बघू शकता अधिधान लेखाधिकारी एक पद आहे. त्याच्यानंतर इथं पेमेंट वगैरे सर्व तुम्ही बेसिक वगैरे बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक पशुवैद्यकीय 3 जागा आहेत. हे सर्व या ठिकाणी मोठी पदे आहेत गट ब ची. येथे तुम्ही सर्व पदे हे पदांची नावे बघा आणि इथं पदांची जागा बघून घ्या. मी गट क आणि गट ड सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. आता सर्व पदांना 1 2 4 5 8 10 अशीच पदे आहेत, जास्त पदे नाहीत. शस्त्र हे गट क ची पदे बघा, बघू शकता गट क ची येथे पदे बघून घ्या. शस्त्रक्रिया गृह 2 पदे, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक 1 पद, त्याच्यानंतर क्षकिरण तंत्रज्ञ 3 पदे आहेत. ठीक आहे. ही बाकीच्या पदे मी सोडत आहे, ती नीट बघून घ्या कारण व्हिडिओ सर्व सांगितले तर खूपच मोठा होऊन जाईल. त्याच्यानंतर पशु चिकित्सक प्रयोगशाळा सहाय्यक इथे 8 जागा आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे अजून खाली खूप वेगवेगळी पदे आहेत. आता इथं वरिष्ठ लिपिकची पात्रता वगैरे मी नीट तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी जागा आहेत. 14 जागा आहेत. बाकी या जे पदे आहेत ना यांची पात्रता इथे पदेवरती बघा आणि इथं जागा बघून घ्या. आता इथं जर प्रयोगशाळा सहाय्यक पशुधन व दुग्ध तंत्रज्ञान येथे 8 जागा आहेत. गट क च पद आहे. लक्षात घ्या. त्यांचं पेमेंट वगैरे इथं सर्व बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता चांगल्या प्रकारे आता इथं सर्वात जास्त प्रयोगशाळा परिचर ही गट क च पद आहे. इथे 41 जागा आहेत. सर्वात जास्त या पदाला जागा आहेत. ठीक आहे. 41 जागा आहेत. त्याच्यानंतर वर्णोपचारक वगैरे सर्व पदे. आता इथं बघू शकता लिपिक आणि टंकलेखक येथे या ठिकाणी जर बघितलं तर 37 जागा आहेत. ठीक आहे. 37 जागा आहेत. जे जास्त पदे आहेत तेच पदे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि गट ड जर विचार घेतलं कोणती पदे आहेत तर बघू शकता कनिष्ठ यंत्रज्ञ कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तारतंत्री येथे पेमेंट आहे. बघू शकता पेमेंट दिलेलं आहे आणि इथं 2च जागा आहेत गट ड साठी. ठीक आहे. आणि दुसरं पद आहे गट ड चं पशुधन सहाय्यक. पशुधन सहाय्यक येथे देखील 2च जागा आहे. अशा प्रकारे एकूण 175 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता सर्व माहिती पुढील जी महत्त्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे कारण ही जवळ-जवळ आणि 85 ते 90 पानांची पीडीएफ. किती 85 ते 90 पानांची पीडीएफ आहे. जे महत्त्वाचे पॉइंट आहे ते मी हायलाइट करून घेतले आहे आणि तेच सांगणार आहे. संपूर्ण जाहिरातीचा जो पीडीएफ आहे तो तुम्हाला वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी बघू शकता वयाची अट जर बघितली ना ठीक आहे. वयाची अट इथं नीट समजून घ्या. बघू शकता 18 ते 38 वर्षापर्यंत कोणतंही पद असो 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ जे असतील ते 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. दिव्यांग उमेदवार 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. माजी सैनिक त्यांच्या 18 ते ज्यांची सर्व्हिस चार्ज आहे त्यांच्याप्रमाणे 18 ते 43 किंवा ते 45-46 वर्षापर्यंत देखील फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर दिव्यांग 18 ते 45, खेळाडू 18 ते 43, प्रकल्पग्रस्त 18 ते 45, भूकंपग्रस्त 18 ते 45, अंशकालीन पदवीधर 18 ते 55 आणि स्वतंत्र सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य जे आहेत ते 18 ते 45 वर्षापर्यंत येथे देखील
फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता इथं नीट लक्ष द्या. अभ्यासक्रमाची इथे वेगळी गोष्ट आहे. नीट समजून घ्या. जे लिपिक वर्गीय पदे आहे, लिपिक वर्गीय पदे वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक आणि कनिष्ठ भांडारपाल हे जे पदे आहेत त्यांची एकूण किती मार्काची 100 मार्काची परीक्षा होईल. ज्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता राहणार आहे. आणि एकूण गुण म्हणजे एका 100 प्रश्न राहतील आणि एका प्रश्नाला 2 गुण राहतील म्हणजे 200 गुणांची लेखी परीक्षा होईल. आणि हे 100 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे 120 मिनिटाचा इथे कालावधी असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट म्हटलेला आहे, बघू शकता. सर्व जे गट क आणि गट ड ची पदे आहेत ना, सर्व इथे बघू शकता. इथे दिलेली आहे. बघू शकता. एवढी जी पदे दिलेली आहेत गट क ची खाली, त्यांचा अभ्यासक्रम कशाप्रकारे आहे तुम्ही इथे खाली बघून घ्या. त्यांचा अभ्यासक्रम आहे गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण सर्व मिळून 60 प्रश्न विचारतील. म्हणजे नीट लक्षात घ्या. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता सर्व मिळून तुम्हाला 60 प्रश्न विचारले जातील. किती 60 प्रश्न विचारले जातील? हे तांत्रिक प्रश्न असणार आहेत. हे या ठिकाणी बेसिक प्रश्न असणार आहे, परंतु तांत्रिक प्रश्न तुम्हाला 40 प्रश्न असणार आहे. 40 प्रश्न असणार आहे. म्हणजे हे 60 हे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता मिळून सर्व या ठिकाणी हे 60 प्रश्न आणि हे तांत्रिक प्रश्न तुम्हाला याच्यावरती 40 प्रश्न असणार आहे. अशा प्रकारे एकूण हे दोन्ही मिळून तुम्हाला 100 प्रश्न राहतील. 100 प्रश्न राहतील आणि तुम्हाला 200 गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल. लक्षात घ्या. ठीक आहे. हा अभ्यासक्रम बघून घ्या. त्याच्यानंतर जे पद आहे येथे दुसरे पद आहे. बघू शकता वाहन चालक, रुग्णवाहिका चालक, ट्रॅक्टर चालक, ड्रायव्हर आणि मशीन ऑपरेटर जी पदे आहेत ना, त्यांची 60 मार्काची अशा प्रकारे लेखी परीक्षा होईल आणि 120 गुण त्यांना दिले जातील आणि हे 120 गुण सोडवण्यासाठी आणि व्यावसायिक चाचणी देखील त्यांची होणार आहे. व्यावसायिक चाचणी होणार आहे. ठीक आहे. व्यावसायिक चाचणीला 80 गुण आहेत आणि हे बाकीचे गुण जे आहेत ना, ते आहेत 120 गुण. आता 120 आणि हे 80 मिळून 200 गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल या 3 पदांसाठी वरच्या. ठीक आहे. लक्षात घ्यायची आहे ही माहिती. आता जर इथे विचारात घेतला ना, सर्व पदांचा जो अभ्यासक्रम आहे, एका प्रश्नाला सर्वीकडे 2 गुण आहेत. एका प्रश्नाला सर्वीकडे 2 गुण आहे. हा पॉइंट इथे लक्षात घ्यायचा आहे. आता ही पीडीएफ जवळ-जवळ 80 ते 85 वेगवेगळ्या पानांची आहे. ती त्याच्यामुळे जेवढे महत्त्वाचे पॉइंट आहेत, ते मी हायलाइट केलेले आहेत आणि तेच या ठिकाणी पॉइंट सांगणार आहे. संपूर्ण जाहिरात YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. आता हा जो मुद्दा आहे ना, हा कागदपत्रांचा आहे. येथे नीट बघून घ्या तुम्ही सर्व माहिती. पीडीएफ तुम्हाला भेटून जाणार. हा देखील दुसरा पान आहे कागदपत्रांचा. खूप सारी कागदपत्र इथे लागणार आहेत. आता ही परीक्षा TCS किंवा IBPS घेणार आहे. त्याच्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ₹1000 चलन असणार आहे आणि त्याच्यानंतर ₹900 चलन हे मागासवर्गीय, अनाथ वगैरे त्यांच्यासाठी हे असणार आहे. आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या, शैक्षणिक पात्रता पुढे सांगण्याची बाकी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. आता सर्वात महत्त्वाची शैक्षणिक पात्रता आहे या जाहिरातमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे ती सांगणे महत्त्वाचं आहे. 1 मिनिट. ठीक आहे. आता इथं प्रत्येक पदाची जर शैक्षणिक पात्रता जर सांगितली ना, खूप खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. परंतु थोडी महत्त्वाची पदांची सांगणार आहे, लिपिक वगैरे. बघू शकता अधिदान व लेखाधिकारी गट ब च आहे पद आहे. सर्वात मोठं पद आहे. बघू शकता बॅचलर डिग्री इन कॉमर्स फॉर्म बघू शकता कॉमर्स युनिव्हर्सिटीसाठी बॅचलर डिग्री त्यांनी पास केलेली असावी. बाकी इथे सर्व माहिती येथे त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघू शकता हे गट बघू शकता गट ब ची वगैरे शैक्षणिक पात्रता इथे तुम्ही बघू शकता. आपण डायरेक्टली गट क ची शैक्षणिक पात्रता तिथे बघणार आहोत. कारण हे गट ब हे सर्व खूप मोठी पदे आहेत. गट ड ची आपण इथे बघायला सुरुवात करूयात. 1 मिनिट. आता इथे त्यांनी वेगवेगळं कप्पा केलेला नाही. डायरेक्टली मिक्स दिलेला आहे. अ, आता मी टायपिंगची वगैरे जे बघू शकतो. आता हे जर जर बघितलं ना पद 1 मिनिट. अ, ठीक आहे. आता इथं वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक इथं बॅचलर डिग्री लायब्ररी सायन्स फ्रॉम बघू शकता युनिव्हर्सिटी. इथून हे वरिष्ठ लिपिक सहाय्यकचं पद आहे. लिपिकचं नाही वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यकचं. त्याच्यानंतर क्ष किरण तंत्रज्ञ हे देखील इथे बघू शकता. याचा डिप्लोमा वगैरे झालेला पाहिजे आहे. त्याच्यानंतर जे महत्त्वाची पदे आहेत त्यांचंच मी सांगणार आहे. आता इथं नीट लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे? वरिष्ठ लिपिकची शैक्षणिक पात्रता कशाप्रकारे तर बघू शकता बॅचलर डिग्री कोणत्याही शाखेची बॅचलर डिग्री तुम्ही पास असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमची टायपिंग कशाप्रकारे असायला पाहिजे? तर लक्षात घ्या. इंग्लिश टायपिंग पाहिजे आहे. इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट बघू शकता 40 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचं आहे आणि जर इथं जर मराठी टायपिंग जर विचारात घेतली तर ती देखील असणे गरजेचं आहे. 30 शब्द प्रति मिनिट दोनही टायपिंग इथे असणे गरजेचं आहे. ठीक आहे. ऑर ऑप्शन दिलेला नाही. त्याच्यामुळे दोनही असणे गरजेचं आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर वरिष्ठ यांत्रिक वगैरे एस-एस-सी 10वी पास पाहिजे आणि मेकॅनिकलचा ट्रेडचा आय-टी-आय देखील झालेला असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता बॉयलर ऑपरेटर हे पद देखील 10वी पास वरती आहे. परंतु सेकंड क्लास BIR सर्टिफिकेट बॉयलर अटेंडंट विथ आय-टी-आय फिल्टर बघू शकता. फिटर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आय-टी-आय असणे गरजेचे आहे. खूप सारी पदे 10वी पास वरती आहे, परंतु त्यांना आय-टी-आय असणे गरजेचं असणार आहे. ठीक आहे. जे महत्वाची पदे आता प्रयोगशाळा सहाय्यक याला खूप सारे जागा आहेत. त्याच्यामुळे इथं बी-एस-सी झालेलं असणे गरजेचे आहे. सोबतच तुमचं जो प्रयोगशाळा सहाय्यकचा डी-एम-एल-टी कोर्स असतो तो देखील झाला असणे गरजेचे आहे. एम-एस-सी बायोकेमिस्ट्री त्याच्यानंतर अप्लाइड बायोलॉजी त्याच्यानंतर असे खूप सारे डिप्लोमा वगैरे झालेले असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर कनिष्ठ सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक इथं आहे. बॅचलर डिग्री पाहिजे लायब्ररी सायन्स फ्रॉम बघू शकता युनिव्हर्सिटी पास झालेले असणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वाहन चालक वगैरे दिलेले आहे. प्रयोगशाळा परिचर वगैरे इथे दिलेले आहे. सर्व पदांची शैक्षणिक पात्रता तुम्ही आता इथं नीट लक्षात घ्या. दुसरं पद आहे लिपिक आणि टंकलेखक जे पद आहे. लिपिक आणि टंकलेखक इथं काय म्हटलेलं आहे पासेस डिग्री ऑफ एनी डिसिप्लिन ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन आणि इथं तुम्हाला जर बघितलं तर डिग्री तुमच्याकडे कंप्लीट असणे गरजेचे आहे आणि टायपिंग इथं जर बघितली तर कॉम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट विथ स्पीड विथ आता इथं मराठी टायपिंग 30 पाहिजे आहे आणि इंग्लिश टायपिंग ही 40 असणे गरजेचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे याची शैक्षणिक पात्रता आहे. आता खूप सारे विद्यार्थी जे गट ड चं पद आहे ना त्याची शैक्षणिक पात्रता बघू शकतात इथे गट ड चे हे 34 आणि 35 नंबरचं 2 पदे आहे. गट ड ची इथं कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तांत्रिक इथे देखील काय आहे 10वी पास एस-एस-सी म्हणजे 10वी पास असणे गरजेचे आहे आणि तुमच्याकडे आय-टी-आय म्हणजे वायरमॅन इलेक्ट्रिशियनचा ट्रेडचा गव्हर्नमेंट आय-टी-आय झालेला असणे गरजेचं आहे. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट म्हणजे तुमचा 10वी पास वरती हा वायरमॅन इलेक्ट्रिशियनचा आय-टी-आय झालेला असणे गरजेचं आहे. तरच तुम्ही या गट ड च्या पदासाठी फॉर्म भरू शकतात. दुसरं पद आहे पशुधन सहाय्यक याच्यासाठी देखील मोठी पात्रता यांनी ठेवलेली आहे. डिप्लोमा इन बघू शकता लिव्हस्टॉक म्हणजे ते या ठिकाणी पशुधन सहाय्यकसाठी असतात. डिप्लोमा इन लिव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी म्हणजे डेअरी ते आपण दूध वगैरे सहाय्यक वगैरे असतात त्याचा तुमचा एक डिप्लोमा असतो ॲनिमल बघू शकता हॅन्सबरी फ्रॉम इन्स्टिट्यूट येथून तुमचा जो आय-टी-आय असणे आय-टी-आयचाच एक प्रकार आहे डिप्लोमा देखील म्हणू शकता तो झालेला असणे गरजेचं आहे. आणि इथं डायरेक्टली खाली आता कोणत्या पानावरती मी तुम्हाला सांगतो इथं जवळ-जवळ 31 पान 31व्या पानापासून इथं तुम्हाला ज्या जागा आहेत त्या कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत. कोणत्या जागा आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी इथून खाली दिलेले आहे. अशा प्रकारे ही पशुधन मत्स्य विज्ञान विद्यापीठाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सर्व माहिती जवळ-जवळ मी दिलेली आहे. संपूर्ण पी-डी-एफ आपल्याला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल आणि या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही जाहिरात होती. संपूर्ण माहिती दिलेली आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.